मला जर काही माहीत असतं ना असलं काय असतं तर मी हे सगळं केलंच नसतं. हॅलो नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं पुन्हा एकदा कविता लाईफस्टाईल या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आजपासून मी सगळी सुरुवात केली आवरायला. तर म्हणजे अगोदर सगळी झाली होती पण आता थोडीफार राहिली होती. तर हा जिनाच राहिला होता मला धुवायचा. आम्ही खूप दिवसापासून वाट बघत होते आणि 2 दिवस तर पाणी नव्हतं आणि नंतर मग पाऊस पण चालू होता. तर म्हणलं ठीक आहे जाऊ द्या, नंतर ज्या दिवशी घटस्थापना होईल त्या दिवशी सगळं स्वच्छ करून घ्यावं म्हणलं. तर थोडंसंच राहिलं. तर मी अगोदर सगळी साफसफाई केली होती पण आमच्या घरी पित्र म्हणजे आजी सासऱ्याला जीव घातलं. तर मला सांगितलं होतं आमच्या एका ताईनी की तुमच्या घरी पित्र जीव घातलेत ना तर परत एकदा घर स्वच्छ करून घे, जास्त काही करू नको, फक्त गोमूत्राने स्वच्छ पुसून घे. तर म्हटलं ठीक आहे बघा, आपल्याला कोणी सांगितलं चांगल्यासाठी तर आपण ऐकाय पण लागतं. तर इथं मग मी करत होते अगोदर. तर मिस्टर बोलले मी पण तुझी मदत करतो. म्हणजे मी सगळं खालचं अगोदर स्वच्छ धुवून घेतलं होतं पण वरती काय माझा हात पुरत नव्हता पुसायला. तर तिथं पाणी टाकायचं होतं मला पण मीटर होतं तिथं बसवलेलं, त्यामुळं म्हणलं तुम्हीच पुसून घ्या, कारण जर पाणी आतमध्ये गेलं तर उगाच नसलेलं दुसरंच रिकामं काम व्हायचं. तर त्यासाठी मग त्यांनी ते पुसून घेतलं. आणि मग इथं आमची देविका उठली होती. आज देविकाचा आहे बड्डे, तर सगळ्यांनी माझ्या देविकाला बड्डे विश करा. तर माझी मदत देविका पण करत होती आणि तिचे पप्पा पण करत होते. तर मग इथं मी सगळं बाहेरचं धुवून घेतलं होतं आणि मग वायपरनी पाणी सगळं खाली घेतलं आणि मग कपड्यांनी परत पुसून घेतलं. कारण आमची छोटी मुलं आहेत तर म्हणलं एखादंच पाय बी सटकलं तरी कमच परत कुठानं व्हायचं. तर आज नवऱ्याची इच्छा पूर्ण केली. तर नवरा म्हणत होता माझे तुझ्याकडे एवढे मोठे कपडे आणि माझी शर्ट आहे ते फरची पुसायला करतीस. तर म्हणलं ठीक आहे चला आज तुमची इच्छा मी पूर्णच करून टाकते. तर मग त्यांना म्हणलं हे बघा मी तुमच्यासाठी मी ड्रेस फाडला आणि आता फरची पुसायला करते, मला 2 ड्रेस घेऊन द्यावा लागेल. तर ठीक आहे मग इथं मी गोमूत्र आणि त्याच्यात थोडंसं गंगाजल टाकलं आणि भिंती पुसून घेतल्या. तर जास्त काही केलं नाही कारण मी अगोदर सगळं स्वच्छ केलं होतं, तुम्हाला तर माहीतच आहे. नंतर मग मी थोडंच फक्त भिंती साफ करून घेतल्या, जेवढं माझा हात पुरल तेवढं मी केलं होतं. आणि मग वरचे कोपरे ते राहिले होते तर म्हणलं माझं काय हात पुरत नाही, ते तुम्हालाच करावं लागेल. तर मग मिस्टर बोलले ठीक आहे. मग त्यांनी पण माझी थोडीशी खूप मदत केली. या कामामध्ये मी खरंच खूप लक्की आहे, मला ते प्रत्येक कामामध्ये मदत करतात त्यांना माहिती. तर ठीक आहे मग इकडं त्यांनी म्हटलं तुम्ही माझा ड्रेस साफसफाई करायला घेतला, मी तुमच्याकडून 2 ड्रेस तर घेणारच आहे. तर मग त्यांनी दांड्याला कपडा अडकला आणि ते कोपऱ्यामध्ये पुसून घेतलं. आता राहिला होता फॅन. आम्ही गणपती बाप्पासाठी सगळं आवरून घेतलं होतं पण तरी पण लगेच धूळ झाली, कसं काय होतं माहीत नाही असं. तर मग इथं मी फॅन ते स्वच्छ पुसून घ्यायला लावला त्यांना आणि मग बाकीचं इथं किचन सगळं आवरलं होतं. तर फक्त राहिली होती फरची पुसायची. तर मग मी फरची पुसून घेतली, आंघोळ ती केली, आंघोळ करूनच मी फरची पुसून घेतली. म्हटलं आता आपल्याला लगेच आंघोळ केल्यानंतर मला देव पण म्हणजे घटस्थापना करायची होती त्यासाठी. तर मग इथं फरची पुसून झाली होती माझी आणि आता मंदिर पण मी अगोदर सगळं स्वच्छ करून घेतलं होतं. मग एकदा परत मग गोमूत्राचं टाकून पाण्याने स्वच्छ पुसून घेतलं, गंगाजल आणि गोमूत्र. तर आता आवरलं होतं तर म्हणलं जास्त काही नाही, फक्त हात मारून घेते एक, कारण आता देव बसवायचे म्हणल्यावर परत स्वच्छता पाहिजे. आपल्या मनात तसं काय नाही पण एखाद्याने सांगितलं ना की मग मनात शंका येतेच. तर ठीक आहे म्हणलं जाऊ द्या, त्यांच्या मनातली शंका आणि आपल्या पण मनातली शंका निघून जाईल. तर त्यासाठी मग इथं थोडं मी परत साफसफाई करून घेतली. आणि हे ड्रावरमध्ये पण मी पूजेचं साहित्य ठेवलं होतं ते पण एकदा परत स्वच्छ केलं, पुस्तक ते आणि आपलं जे काही माळ ते जपमाळ असते ते सध्या मी त्याच्यात ठेवून दिलं. तर मी शॉपिंग करायला गेले होते, तुम्हाला बोलले होते मी गेलेल्या ब्लॉगमध्ये. तर देविकचा बड्डे आहे त्यासाठीच मग इथं शॉपिंग केली. आणि मला पण नवरात्रीसाठी माझ्याकडे 2 कलर नव्हते तर त्यासाठी मला 2 कलरच्या साड्या आणल्या. हा व्हाईट कलर आहे, मी तुम्हाला दुसरी पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवल. मला ना व्हाईट साडी खूप दिवसापासून घ्यायची होती तर मी वाटत बघत होती नवरात्र केव्हा येईल, कारण नवरात्रीमध्येच हा कलर येतो आणि असं आपण कधीतरीच व्हाईट साडी घालतो. पण नवरात्रीमध्ये सगळे घालतात तर आपल्याला पण असं मला पण वाटतं मी पण घालावं. तर माझ्याकडे नव्हती तर ठीक आहे आज ती मी घेतली. ती पण आज लाडक्या भावाचे पैसे आले होते म्हणून मी घेतली. तर ठीक आहे मग आज मी माझी छान अशी तयारी करून घेतली. तर कशी वाटते मला साडी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आता इथं मी पूजेची तयारी करून घेते. तर आज आहे 2 कारणं म्हणजे शुभ दिवस. तर पहिला म्हणजे आज नवरात्र चालू होणार आहे त्यासाठी मी तर घटस्थापना करते आणि दुसरं म्हणजे माझ्या मोठ्या मुलीचा देविकाचा बड्डे आहे. तर तुम्ही सगळ्यांनी माझ्या मुलीला आशीर्वाद द्या. तर ठीक आहे. तर आता इथे मी माझे घट मांडण्याची तयारी करून घेते. तर आजपासून आपल्याला नवरात्र चालू होणार आहे तर तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर इथं मी मंदिर ते सगळं स्वच्छ पुसून घेतलं होतं, आतमधले सगळे देव काढून घेतले, फोटो स्वच्छ करून घेतला. आता आपल्याला 9 दिवस हे देव जागेवरून उचलायचे नाहीत तर त्यासाठीच मी तर दह्याने आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेते. तर म्हणजे माझ्या आईने सांगितलं होतं मला की आजपासून देव बसतात तर 9 दिवस त्यांना हलवायचं नसतात, तर नागिनीच्या पाण्यावर हे देव बसतात. तर ठीक आहे म्हटलं मग आता मी सगळे देव इथं दह्याने स्वच्छ धुवून घेते.
तर ठीक आहे, आता मी सगळे देव इथं स्वच्छ करून घेतले. आता मला हे देव मंदिरात ठेवायचे. हे देवांना नागिनीच्या पाण्यावर ठेवले जाते, पण माझ्याकडे एवढी काही जागा नाही, त्यामुळे मी मंदिरात ठेवून दिले. पण त्याला दररोज पूजा करणार, फक्त त्याला हलवणार नाही. तर अशा प्रकारे मी सगळे देव स्वच्छ पुसून घेतले आणि मंदिरात ठेवून दिले. तर माझ्या काही लक्षातच नव्हतं अगोदर मला हळदी कुंकू लावायचं होतं, कारण माझ्या कपाळाला टिकलीच होती. मला न सवय आहे अगोदर कुंकू लावायचं स्वतःला आणि नंतर मग पूजेला बसायचं. आणि इथं ना खूप मोठी चूक झाली होती मला ना. मी दरवेळेस असंच होतं माझ्याकडून. मला इथं अखंड दिवा लावायचा होता, पण अखंड दिव्यामध्ये प्रत्येक 2-3 दिवे आहेत माझ्याकडे लहान मोठे साईजचे, पण त्याच्यातली एक ना एक वस्तू नव्हतीच आणि मला काही लवकर सापडत नव्हती. मला ना खूप चिडचिड होत होतं. मग म्हणलं देवाला, म्हटलं लवकर सापडू दे रे बाबा. तर मग एक दिवाचं सापडली, तर मग तो अखंड दिवा तो लावला. आणि मग अगोदर आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची. तर इथं मी दिवा लावून घेतला आणि नंतर मग आपल्याला पुढची पूजा करायची. तर चला, आता इथे मी दिवा लावून घेते आणि लगेच मग आपल्याला पूजा करायची. तर आमची कुलदेवी तुळजाभवानी माता आहे. तुमची कोणती आहे तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आता मी तर माझ्याकडे फोटो होता तुळजाभवानी माताचा, तर ते मी स्वच्छ पुसून घेतला आणि मी लाल वस्त्र ठेवलं होतं चौरंगावर, त्याच्यावर फोटो ठेवला. आता मला पूजेचं साहित्य काही लवकर सापडत नव्हतं, त्यासाठी मला खूप वेळा उठावं लागलं. तर इथं मग मी पूजेचं साहित्य अगोदर घेतलं आणि नंतर मग पूजेला बसले. तर मी हे बाजारातून हे दोरडी, आमच्याकडे दोरडी म्हणता याला, तुमच्याकडे काय म्हणतात तर ठीक आहे. मग ते आता इथं मी टोकरी शब्द वापरते. तर टोकरीमध्ये मी अगोदर माती आणली होती शेतातून. पहिल्यांदा मला ना असं मी माती आणली चोरून, कारण असं भीती वाटत होती की लोक काय बोलतील, इकडलं माहीत नाही. तर ठीक आहे, मी आता या टोकरीमध्ये माती टाकली आणि वरतून आपल्याला धान ठेवायचं. आपल्याला 5-7 आपले जेवढे काही धान्य असेल ना तेवढं मिक्स करायचं आणि मिक्स करायचं. पहिलं ना आमच्याकडे असं धान ठेवत नव्हते, आमच्या सासूबाई फक्त गटच मांडत होत्या. तर मग आम्ही जावाजावानी 2 वर्षापासून हे चालू केलं. म्हणजे मला माझी आई बोलली होती की तुमच्याकडे धान नाही ना, कोणाकोणतरी धान घ्या आणि मग तुम्ही हे असं करू शकता. तर मग गेल्या वर्षी आमच्या एका शेजारच्या ताईने आमच्या दोघीला, म्हणजे मला आणि माझ्या जाऊबाईला असं धान दिलं होतं. तेव्हापासून आम्ही हे असं प्रथा करतो, नाहीतर अगोदर काहीच नव्हतं. तर मग आता आम्ही सुरुवात केली. तर ठीक आहे, आता इथून पुढे आम्ही असंच करू. तर धन केल्याने घरात बरकत येतो, धनधान्याची कमतरता पडत नाही, तर असं म्हणलं जातं. तर ठीक आहे, आता इथं मी गट मांडला, म्हणजे टोकरीमध्ये गट ठेवला. आता त्यामध्ये पाणी ठेवलं आणि नंतर आपल्याला जेवढं काही पूजेचं सामान टाकायचं ना ते टाकायचं. त्याआधी मी इथं माटाला हळदी कुंकू लावून घेतले आणि नंतर मग आपल्याला ह्याच्यात सुपारी, एक नाणं, फूल, हळदी कुंकू आणि जे काय आपलं पूजेचं सामान आहे ते टाकायचं. आणि नंतर मग माटाला लाल धागा आणला होता बांधायला. असं म्हणतात की ह्याला आपण 9 दिवसासाठी धागा बांधतो ना, नंतर तो धागा आपल्या हातात बांधायचा, कारण म्हणजे आपले आरोग्य चांगलं राहतं असं मानलं जातं. तर ठीक आहे, इथं मी बांधून घेतला. आता त्याच्यामध्ये 5 नागिनीचे पानं ठेवते. आता काही ठिकाणी ना ह्याच्यावर नारळ पण ठेवलं जातं, आमच्याकडे अशी प्रथा नाही आहे, पण ह्या वेळेस ना मी ठेवलं होतं. म्हणलं चला, म्हणजे खूप व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं आणि असं मग सगळीकडं आहे नारळ, कोणी ठेवतं कोणी नाही ठेवत. मग माझी पण मनात नाही हो चाललं होतं, पण म्हणलं ह्या वेळेस ठेवून देते. तर हे माझा नेहमीचा कळस आहे, तो पण आज मी छान असं त्याला सजवलं होतं. मी त्याला साडी ते घालणार आहे, तुम्हाला तुम्ही नंतर दाखवतेच. तर मग इथं मी माझा देवीचा आजचा गट बसवलेला आहे, स्थापन केली आहे गटाची. तर मी आणि इथं मी माझ्या रेग्युलरचा जे कळस आहे ना मंदिरातला, तो आज मी इथं त्याला साडी नेसवत आहे. तर तुम्हाला माहीतच आहे मी साडी कशी नेसवते, तर मी तुम्हाला त्याचा फायनल लूक दाखवते. तर बघू शकतात अशा प्रकारे मी रेग्युलरचं जे कळस आहे त्याला थोडंफार मी अशी साडी घातली. म्हटलं 9 दिवस आपल्या घरात देवी बसलेल्या आहेत, तर म्हटलं चला आपण देवीलाच रूप देऊ, म्हणजे साक्षात देवी असं वाटेल. तर मग मी तिला साडी ते घातली. नंतर मग इथं परत पूजा करून घेतली, गणपती बाप्पाची पूजा करून घेतली. आणि मग इथं मी आता लगेच पूजा करून घेते आणि मग धूप दीप ओवाळून घेतली. तर आता इथं मी थोडीशी घाण झाली होती, मला ना माझ्याकडून पसारा खूप होता. असं काही पूजा करायचं असलं ना, जास्त पाणी सांड किंवा मग दुसरं काहीच असंच होतं. तर आता इथे मी पूजा करून घेते. तर आधी आज पहिली माळ नागिनीच्या पाण्याची असते, तुमच्याकडे याला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्कीच सांगा. विड्याची पानं म्हणले जातात त्याला. तर ठीक आहे, आज पहिली माळ विड्याचे पाण्याची असती. तर इथं मी माळ बनवून घेते. तर आता ही माळ आपल्याला सुईने ओवायची नसती, हातानेच तयार करायची असती. तर इथं 9 पानाची विड्याची माळ मी तयार करून घेतलेली. आता इथं मी गटावर अर्पण करते. तर इथं मी अगोदरच खिळा ठोकलेला होता, तर आता त्या खिळ्यालाच मी इथं विड्याची माळ अडकून घेते. त्याआधी इथं मी सगळ्या विड्याच्या पानाला हळदी कुंकू लावून घेतलं आणि मग ती माळ मी देवीला अर्पण करते.
तर बघू शकतात अशा प्रकारे मी इथं माळ लावून घेतली. माळ लावली होती की मग मला असं जरा खिळा जरा असं लूज वाटला, त्यामुळे मी इथं ठोकून घेतला. परत म्हणलं 9 दिवसाच्या माळ आपल्याला ह्याला चाडकायच्या आहे, जर पडलं तर मग अवघड व्हायचं, म्हणून त्यासाठी मी इथं परत त्याला ठोकून घेतलं आणि छान असं इथं माळ अडकून दिली. आता इथं आपली पूजा 9 दिवस तर काही मंदिरातले देव हलवायचे नाही, त्यासाठी आजच सगळं जे काही करायचं होतं ते मी मंदिरातले देव सगळे स्वच्छ करून घेतले होते आणि हळदी कुंकू लावून घेतली. इथं घाण झाली होती खूप सारी, तर मग ती पुसून घेतली आणि पाटाचं पुस्तक ते काढून घेतलं, ते देवीसमोर ठेवलं आणि फुलं आणले होते ते काही लक्षातच नाही राहिले. नंतर मग इथं फुलं ठेवली आणि छोटीशी छान अशी रांगोळी काढली. आता आरतीची तयारी करून घेते. आज पहिली आरती म्हणजे मीच एकटीच करणार होते, म्हणलं होतं जोडीने करता येईल, पण आता ते पण ऑफिसला गेले. मग इथं मग माझ्या मुली पण खाली गेल्या होत्या, तर मग इथं आरती करून घेते. तर चला आरती करून घेऊया आपण सगळे. आरती करून झाली होती. आता घंटी जागेवर ठेवती आणि सगळ्यांना आरती देते, म्हणजे देवांना आरती दिली. मी नमस्कार करून घेतला आणि देवाचं दर्शन केलं, म्हणजे देवीचं, आणि देवीला क्षमा मागितली. काही चुकलं असलं तर मला माफ कर म्हणलं. भोळी भावी सेवा पावन करून घे. तर मग इथं सगळी माझी पूजा झाली होती. तर अशा प्रकारे माझी आजची पूजा झाली. तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा माझी पूजा किती छान वाटते, घवघवीत असं मन प्रसन्न झालं अगदी, आणि खरंच खूप छान वाटत होतं. 9 दिवस असंच माझी दररोज पूजा हो अशी देवाला मी प्रार्थना करते. तर बघा तुम्ही किती छान वाटत आहे माझी पूजा. आता पूजा झाली होती, आता बड्डेची तयारी होती. तर एवढं सारा चहा का बरं केला असं तुम्हाला तर नक्कीच समजा. माझ्या आहे देविकाचा बड्डे, तर महिलांना काय करावं म्हणून कळत नव्हतं, कारण त्यांना सगळ्यांना 9 दिवसाचे उपास नव्हता, फक्त मलाच. माझे मिस्टर बोलले होते अगोदर तब्येत सुधर आणि नंतर मग उपास करायचे, ते तुला जेवढे उपास करायचे तेवढे कर. म्हणलं ठीक आहे बाबा, मी तुमचं ऐकते. तर ही बघा आमची परी आली होती. वाटते का नाही परी, कशी वाटते का म्हणून सांगा. आणि मग आम्ही असं बड्डे सेलिब्रेशन केलं छोटंसं. हे ड्रेसनं तिच्या म्हणजे मोठ्या मम्मी पप्पाने आणलं होतं. तर तुम्हाला कसं वाटलं आमच्या परीचा ड्रेस आणि आमची परी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर अशा प्रकारे आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं आणि आमच्या कॉलनीतल्या छोटे छोटे मुलं आणि महिला आल्या होत्या. तर मी बोललो होतं त्यांना, म्हणलं माझ्या मुलीला आशीर्वाद द्यायला या. तर मग त्या सगळ्या आल्या होत्या. तर बघा एवढे जण आले होतो. तर ठीक आहे, अशा प्रकारे आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि मग संध्याकाळी गरबा खेळायला गेलो होतो. तुम्हाला मी गरबा आमचा नक्कीच दाखवून पुढच्या ब्लॉगमध्ये. मग आम्ही इथं गरबा खेळल्यानंतर इथं 11 वाजता आरती झाली. सगळ्यांनी आरती केली. तुम्ही बघू शकतात किती लोक येतात तिथं आम्ही गरबा खेळण्यासाठी. तर ठीक आहे, चला आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.